मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय पहिल्या अध्यायातील 22व्या क्रमांकाची ओवी आहे. ज्ञानोबारांनी आरंभाला जे मंगल केलेलं आहे त्या मंगलातली ही ओवी आहे. या ओवीतून संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंच्या कृपेने मी या संसार सागरातून तरुण गेलो आणि ते तरुण जाण्याकरता त्या सद्गुरूंनी मला एक साधन माझ्या हातामध्ये दिलं. त्या साधनावरती मी अतिशय प्रेम केलं. किंबहुना ज्यांच्यामुळे मी आज या संसार सागरातून तरुण गेलो त्या सद्गुरूंच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली कृतज्ञता या ओवीतून ज्ञानोबराय प्रगट करतायत. असा या ओवीचा भाव आहे. आजचा हा पर्वकाळाचा दिवस आहे. ज्या दिवशी संत अवतीर्ण होतात आणि ज्या दिवशी संत आपला लौकिक दृष्टीने देह ठेवतात तो मानवी जीवनाच्या समाजाच्या दृष्टीने अतिशय महनीय दिवस आहे बरं का. अतिशय महनीय आहे. आणि तो आजचा दिवस आहे सद्गुरू निरंजन महाराजांच्या पुण्यतिथीचा आजचा पर्वकाळ आहे. आज तिथीला महाराज समाधिस्थ झाले आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आता हा एक दिवसीय सत्संग या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याच्याकरता आपण सर्व गुरुभक्त भाविक बरीच अभ्यासू मंडळी आपल्या संप्रदायातली आणि या परंपरेचे आता पायीक असणारे सद्गुरू आदिनाथ महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आज हा सेवेचा योग माझ्या महत्भाग्याने मला प्राप्त झालेला आहे. बराच काल गेला बरं का, पण योग आल्याशिवाय काही गोष्टी जीवनामध्ये घडत नाही. ब्रह्मलीन विनयानंद महाराजांनी सुद्धा बराच वेळा आग्रह केला म्हणजे महाराज एकदा आश्रमात या. महाराजांच्या घरी एकदा दोनदा जाण्याचा संबंध आला. महाराजांच्या सहवासामध्ये भोजनाचा संबंध आला, पण महाराज हयात असताना आश्रमामध्ये येण्याचा संबंध तिथे आला नाही बरं का. आग्रह केला त्यांनी, पण ते पुण्य फलद्रूप झाल्याशिवाय का गोष्टी जीवनामध्ये येत नाहीत बरं का. त्याला योग म्हणतात. महाराज असताना योग यायला पाहिजे होता, पण आपलं पुण्य कमी पडलं बरं का. आणि आज तो योग महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने येण्याचा इथं योगाला अतिशय रमणीय ठिकाण आहे. व्यवहारातली रमणीय ठिकाणं वेगळी आणि परमार्थातली रमणीय ठिकाणं वेगळी. व्यवहारातल्या रमणीय ठिकाणी गेल्यानंतर कामच जागा होतो आणि परमार्थातल्या रमणीय ठिकाणी गेल्यानंतर काम निवृत्त होतो. फरक आहे बरं का. माझ्या बोलण्यातून तुम्हाला काय कळाल तर बघा, मी त्याचा विस्तार करत नाही. आपण सुज्ञ आहात असं समजून पुढे जातो. कारण आज बरीच माणसं रमणीय ठिकाणं पाहण्याकरता जातात, संसारिक लोक, पण काहीही त्यांच्या जीवनामध्ये बदल होत नाही. पण अशा ठिकाणी माणसांनी जावं, तिथं गेल्यानंतर आपल्या मनाचं चित्ताचं परिवर्तन व्हावं बरं का. असं हे ठिकाण आहे. खरंच धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मेचा शीन गेला शेक मला आज
सात्विक रम्य समाधान या ठिकाणी आल्यानंतर एक अनुभवाला मिळालं बरं का. योग जिथं सद्गुरू निरंजन महाराजांची समाधी आहे तिथंही 2-3 वेळा मी कार्यक्रमात जाऊन आलो ढवळीला बरं का, चैतन्य महाराजांनी आमंत्रित केल्यामुळं. पण इथं महाराजांचं वास्तव्य होतं. इथं महाराजांनी काही साधना केली, काही साधक निर्माण केले, आणि ते ठिकाण आहे. एखादा महात्मा ज्या जागेमध्ये वास्तव्य करतो त्या महात्म्याचे अणुपरमाणू तिथं राहतात, वास करतात बरं का. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज नेहमी सांगायचे, एखादा चोर एका ठिकाणाच्या ठिकाणी चोरी करून जातो, त्या चोराचा शोध घेण्याकरता श्वान पथक आहे. माणसाला माणसाचा वास येत नाही बरं का, पण माणसाचा वास कुत्र्याला चांगला येतो. ईश्वराने केलेली निर्मिती आहे. नको तो माणसाला माणसाचा वास येतो, तो भाग सोडून द्या बरं का. पण जो यायला पाहिजे तो येत नाही. पण ती योग्यता श्वानाला नाम कुत्र्याला ईश्वराने दिलेली आहे. जिथं तो चोर आला त्या जागेवरती ते कुत्र जातं, ते वास घेतं, आणि ज्या मार्गाने तो गेला त्या मार्गाने ते जातं बरं का. एखाद्या चोराच्या संबंधाने त्या चोरीच्या ठिकाणी त्याचे अणुपरमाणू पसरल्यानंतर त्या अणुपरमाणाच्या सामर्थ्याने चोराचा शोध जर श्वानाच्या सामर्थ्याने लावता येतो. एखाद्या साधूने एका जागेमध्ये जर काही दीर्घकाल अनुष्ठान केल्यानंतर त्या जागेमध्ये साधूचे अणुपरमाणू पसरल्यानंतर आमच्या तुमच्या जीवनाला परिणाम करणार नाहीत का? असं हे ठिकाण आहे. तेव्हा महाराजांचा थोडासा चरित्राचा काही मला भाव कळाला तेवढा तो प्रगट करतो. आपण सर्वांना ज्ञात आहे महाराजांचं चरित्र. पण तुकोबारांच्या शब्दामध्ये जर महाराजांचं जर वर्णन करायचं ठरलं तर शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, अशा शुद्ध माता पित्यांच्या पोटी महाराजांचा जन्म झाला. किंबहुना तुकोबारांनी वर्णनच केले, पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. आपल्याला सुद्धा वाटतं आपल्या पोटी चांगली संतती निर्माण व्हावी, वाटून उपयोग नाही हो. तशी जीवनामध्ये परिस्थिती तसं वलय निर्माण झालं पाहिजे. वाटणं वेगळं आणि तशी स्थिती निर्माण होणं वेगळं बरं का. तेव्हा एखाद्या महात्मा एखाद्याच्या पोटी जन्माला येतो, त्या वाडवडिलांनी केलेली ती साधना असते. तसा महाराजांचा जन्म आहे. त्यांचे वडील शिवभक्त होते आणि त्यांच्या पोटी महाराजांचा जन्म झाला. जन्म झाला कुठल्या जातीत झाला याचा विचार करू नका बरं का. परमार्थाचा जातीशी काहीही संबंध नाही. या जातीनं पुढाऱ्याने वाटोळं लावलंय समाजाचं, लक्षात ठेवा. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्री. तो महात्मा कुठल्या यातीमध्ये जन्माला हे गौण आहे, लक्षात ठेवा, गौण आहे. त्या महात्म्याची साधना काय, त्या महात्म्याचा अधिकार काय, त्या महात्म्याचा बोध काय, हे नेहमी त्या जीवनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा बरं का. म्हणून ते कुठल्या यातीमध्ये जन्माला आले याच्याशी देणं घेणं नाही आपलं बरं का, लक्षात ठेवा. पण आज जातीवरून माणसं भांडतात. आपल्या संप्रदायात एक प्रकार घडला, तुम्हाला जाता जाता सांगतो बरं का. ज्ञानेश्वर महाराज हे ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला आले. काही लोकांना ते मान्य नाही झालं. म्हणून एका आपल्या संप्रदायाच्या एका परंपरेतल्या एका कीर्तनकाराने बदल केला. म्हणले ज्ञानदेव तुकाराम म्हणायचं नाही, नामदेव तुकाराम म्हणायचं. का? ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण होते, म्हणून त्यांचा उल्लेख करायचा नाही म्हणून त्यांनी भजनात बदल केला. ज्ञानदेव तुकाराम म्हणण्याच्या ऐवजी नामदेव तुकाराम म्हणण्याचा प्रघात काढला. मी नाम उल्लेख करत नाही, या व्यासपीठाची मर्यादा आहे.
मला तुम्ही स्वतंत्र नंतरने विचारलं तर सांगेन, पण कुठं बोबाटा करत नसाल तर सांगेन बरं का. कारण विचित्र अवस्था आहे समाजाची आज, लक्षात ठेवा. सांगण्याचा मुद्दा आहे, कुठल्या यातीमध्ये संत जन्माला आले याच्याशी देणं घेणं नाही, लक्षात ठेवा. तेव्हा महाराजांचा जन्म हा शुद्ध मातापित्यांच्या पोटी झाला आणि महाराजांनी बालपणापासूनच ही परमार्थाची साधना केली. बालपणाची अगदी ज्ञानोबांचं जसं जीवन आहे तसं त्यांचं जीवन मानायला काही हरकत नाही बरं. एक म्हण आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बरं का, पण दिसण्याकरता त्या मानाचे मायबापही असावे लागतात. पायाळू कधी कधी आपल्याला कळतं. पायाळू कोणाला म्हणतात माहितीये का? ज्याच्या पायामध्ये काही सामर्थ्य आहे. पायाळू माणसाला जमिनीतलं पाणी दिसतं बरं का. पायाळू माणसाला जमिनीतलं धन दिसतं. म्हणून लोक त्याला पैसे देऊन आणतात, ते पाणी पाहण्याकरता, धन पाहण्याकरता. त्याला पायाळू म्हणतात. म्हणजे जमिनीतलं धन, जमिनीतलं पाणी पाहण्याकरता जी योग्यता लौकिक जीवनामध्ये एखाद्याला प्राप्त झालेली त्याला पायाळू म्हणतात. हा पायाळूपणा वेगळा आणि संतांच्या जीवनामध्ये असलेला पायाळूपणा, पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले बरं. जे निरंजन महाराजांना जे प्राप्त झालं, जे कळालं, जगा दाखविले पुंडलिके, तिथं निरंजन महाराज असं लावा, काय फरक पडणार नाही. कोणाची तरी अतिशयोक्ती करू नये बरं का, लक्षात ठेवा. आज काही महाराज मंडळी पुढाऱ्यांची अतिशयोक्ती करतात, करू नये, लक्षात ठेवा. दोष आहे, वाणीला बाटू देऊ नये. वर्णन करायचं असेल तर साधूचं वर्णन करा, योग्य रीतीनं बरं का. म्हणून त्यांना हे ज्ञान प्राप्त झालं, अवगत झालं, त्यांच्यावरती साधनेतून गुरूंची कृपा झाली आणि गुरूंच्या कृपेने तो बोध त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केला आणि तो बोध जगाला त्यांनी दिला, लक्षात ठेवा. का दिला हो? त्याचं कारण आहे, ही मंडळी नित्य तृप्त असतात आणि नित्य तृप्त असतात ती मंडळी जगाला उदार अंतकरणाने देतात बरं का. जी नित्य तृप्त नसतात ती माणसं मोजून देतात, बघून देतात बरं का, बघून देतात. त्या बीड जिल्ह्यामध्ये एक सत्पुरुष होऊन गेले बरं का, आबाजी. ते महाराजांच्या, साखरे महाराजांच्या दर्शनाला यायचे. बीड जिल्ह्यामध्ये केज जवळ चाकरवाडी नावाचे एक ठिकाण आहे, तिथं उत्तरेश्वर माऊली म्हणून एक सत्पुरुष होऊन गेले आणि ते महाराजांच्या भेटीला यायचे. अधूनमधून यायचे, आळंदीला आले की आश्रमात यायचेच ते. त्यांचा एक स्वभाव होता, कोणी एखादा वारकरी, एखादा साधक, एखादा महात्मा भेटला की खिशात हात घालायचा. हातात जेवढे येतात तेवढे घ्यायचे आणि द्यायचे बरं का. ते बघत नव्हते हातात किती आले. आम्ही गुरुकडे जाताना खिशाला एकच बरोबर काढतोय बरं का, आणि बघूनच ठेवतोय, कुठला छाप बघून बरं का. आपल्याकडे तेवढं नाही आहे, आपलं जीवन परिपूर्ण नाही आहे. पण त्या महात्म्यांचं जीवन मात्र परिपूर्ण आहे. ते नित्य तृप्त आहेत आणि अशी ही मंडळी जगाला देण्याकरताच येतात. जगाला देण्याकरताची मंडळी भूतलावरती आलेली आहेत. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. या पद्धतीनं महाराजांचं या भूतलावरती अवतीर्ण झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं महान कार्य आहे बरं का, महान कार्य आहे. एक महाराजांच्या जीवनातला गुण आपल्याला पाहता येईल. ते बोधसंपन्न होते. बोधसंपन्न महात्मे नेहमी भजनानंदामध्ये राहतात बरं का, भजनानंदामध्ये राहतात.
आणि विषयासक्त माणसं नेहमी भोजनानंदामध्ये राहताना भोगामध्ये राहतात. दोन टोक आहेत. बोध संपन्न होते महाराज, पण ते भजनामध्ये राहायचे, भजनानंदी होते महाराज, भजनानंदी. अवस्थेवरून नाव प्राप्त व्हावं का नाव ठेवल्यानंतर अवस्था प्राप्त व्हावी? माझं नाव पूर्णानंद आहे, अवस्था नाही बरं का. आमच्या गावामध्ये एक सत्पुरुष होऊन गे, सद्गुरू पूर्णानंद महाराज. तपस्वी जीवन होतं. तेव्हा वडिलांनी ठेवलं नाव, आपला पोटी मुलगा जन्माला आलाय, नाव ठेवावं महाराजांचं ठेवलेलं आहे. ठेवण्याचं थोडंसं कारण तो माघ शुद्धामध्ये उत्सव असतो आणि त्या उत्सवाच्याच दरम्याने मी जन्माला आलो बरं का. त्यांच्या पुण्यतिथीच्या कालाच्या संबंधाने जन्म झाला म्हणून महाराजांनी वडिलांनी नाव ठेवलं पूर्णानंद. मी कशा करता सांगतोय, नावावरून अवस्था प्राप्त होणं वेगळं आणि अवस्थेवरून नाव प्राप्त होणं वेगळं बरं का. महाराज आपल्या अवस्थेमध्ये राहत होते, जे अवस्थेमध्ये राहत होते त्या अवस्थेला संबोधन जर बोलायचं ठरलं तर ते भजनानंदी होते बरं का. बोध संपन्न महात्माच खरा भजनाचा आनंद भोगू शकतो, लक्षात ठेवा. आम्ही भजनाचा आनंद भोगत असताना आम्हाला स्वर ताल कमी झालेला चालत नाही. कमी झालेला चालत नाही, लक्षात ठेवा. पण जो बोधामध्ये जो महात्मा असतात तो भजनामध्ये रंगल्यानंतर तो स्वराचा तालाचा कशाचा विचार करत नाही बरं का. याचं वर्णन थोडंसं वेगळ्या रूपाने भगवंतांनी वर्णन केले. नये जरी तुझ मधुर उत्तर येईल तैसा बोल. तुम्हाला स्वर नसला तरी चालेल, पण आपल्या बोधावरती आरूढ असावं आणि त्यातून आपण त्या देवाचं वर्णन करावं बरं का. तेव्हा महाराज एक तारी घेऊन भजन करायचे आणि त्या भजनामध्ये रंगून जायचे. त्या भजनामध्ये रंगल्यानंतर काही स्फुरण व्हायचं, ते स्फुरण झाल्यानंतर जे बाहेर शब्द पडायचे ते अभंग बरं का. अभंग. आणि असं महाराजांचं जीवन होतं. या पद्धतीने महाराज जीवन जगले. आपल्याला प्राप्त झालेला बोध त्यांनी सर्वांना दिला. अगदी उदार अंतकरणाने दिला आणि तोच बोध आज आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली तीच आज परंपरा आपण इथं जतन करत आहोत. मागची परंपरा आहे, पुढची परंपरा आहे. त्या परंपरेतले मध्य म्हणजे आज सद्गुरू निरंजन महाराज आहेत बरं का. आधीची परंपरा तुम्हाला ज्ञात आहे, पुढची ज्ञात आहे, पण त्या परंपरेतला मध्य बिंदू म्हणजे महाराजांचं जीवन आहे. मागचाही प्रवास पहा आणि पुढचाही प्रवास पहा महाराजांच्या जीवनातला, उभय स्वरूपाचा बरं का. नदीला उगम असतो, नदीला उगम असतो, पण समुद्राला उगम नसतो बरं का. विहिरीला पाणी लागतं, लागलेलं पाणी कधीतरी आटण्याची शक्यता असते, पण समुद्राचं पाणी कधी आटत नाही. या पद्धतीनं महाराजांचं जीवन, या पद्धतीनं त्या महात्म्यांचं जीवन असतं बरं का. म्हणून असं ज्या महात्म्यांचं जीवन, त्यांचा आजचा हा पुण्यकाल, आणि त्या पुण्यकालाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी काही विचाराचं देवाण घेण्याकरता एकत्र आलेलो आहोत. व्यवहारातला समारंभ करत असताना काही वस्तू वाटल्या जातात. बारसा आहे, लग्न आहे, वास्तुशांती आहे. त्या समारंभाला आल्यानंतर माणसाला पहिल्यांदा याची व्यवस्था करावी लागते बरं का. याची व्यवस्था नाही. येणारी माणसं विचारतात मेनू काय आहे, मेनू काय आहे. पण संतांच्या पुण्यतिथीला येणारी माणसं मेनू काय विचारत नाहीत, प्रवचन कोणाचा विचारतात. काय खायला मिळणार याच्याकडे लक्ष नसतं, काय ऐकायला मिळेल याच्याकडे लक्ष असतं. लक्षात ठेवा, तफावत आहे दोन्हीमध्ये. म्हणजे एका महात्म्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्याला काहीतरी चांगलं श्रवण करायला मिळावं. लक्षात ठेवा, अन्न खाल्याने 4 तासाची भूक भागते, 4 तासाची
भूक भागते, पण 4 तासांतर मला माणसं काहीतरी मागतात बरं का. म्हणून श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, माणसं 12 वाजता जेवली की 4 वाजता म्हणतात चहा आहे का. 4 तासांतर 8 वाजले की माणसं विचारतात काय तयार झाले का. म्हणजे अन्न खाल्यानंतर 4 तासाची भूक भागते. पण संतांच्या मुखातून आलेले विचार, संतांच्या संबंधाने केलेले विचार आणि ते ऐकल्यानंतर आपल्याला 4 तासाची नाही, कितीतरी वर्षाची भूक भागते, कितीतरी जन्माची भूक भागते, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारांनी फार सुंदर वर्णन केले, संतांच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काही विचारमंथन, विचाराची देवाणघेवाण घ्यावी. जे संतांनी जगाला विचारधन दिलं त्या विचारधनाचंच काहीतरी आपण थोडीशी जोपासना करावी बरं का. मग काय करावी, जे त्यांनी आपल्यावरती कृपा करून जे दिलं ज्ञान, ते दिलेल्या ज्ञानाविषयी प्रत्येक साधकाने, प्रत्येक गुरुभक्ताने दिलेल्या ज्ञानाविषयी, सद्गुरूच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली त्यांच्या उत्तर जीवनाच्या नंतर एकच गोष्ट जीवनामध्ये जतन करायची, ती म्हणजे त्या सद्गुरूंच्या विषयी असलेली कृतज्ञता बरं का. ज्यांनी आपल्याला हे दिलं त्यांच्याविषयी कृतज्ञता असावी बरं का. नेहमी कृतज्ञ असावं. एक देव, दुसरे संत आणि तिसरं शास्त्र. शास्त्र काळानंतर ते टाकू नये बरं का. देवपूजा झाल्यानंतर ती सोडून देऊ नये. तसं गुरूंच्याकडून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर घटस्फोट घेऊ नये बरं का. त्यांच्याविषयी आयुष्यभर कृतज्ञ असावं, आयुष्यभर कृतज्ञ असावं, आयुष्यभर कृतज्ञ असावं. किंबहुना पुन्हा जन्म मिळाला तर त्या जन्मामध्ये सुद्धा त्यांची कृतज्ञता ठेवावी. एवढी उच्चतम त्या संतांच्या जीवनातून आपल्याला प्राप्त झालेली जी अवस्था आहे त्याच्याविषयी आपण जीवनामध्ये नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि ती कृतज्ञता कशी जीवनामध्ये असावी, याचं आदर्श जीवन म्हणजे ज्ञानोबरांचं जीवन आहे बरं का. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. ज्ञानोबराय ज्ञानी होते पण गुरुभक्त होते. काय गुरुभक्त होते. जगामध्ये ज्ञानी आहेत पण गुरुभक्त नाहीत, गुरुभक्त आहेत पण ज्ञानी नाहीत. कोणी म्हणेल असं कसं, गुरुभक्त झाल्याशिवाय ज्ञान येत नाही. हे बरोबर आहे, गुरुभक्त झाल्याशिवाय ज्ञान येत नाही. पण ज्ञान आल्यानंतर तो गुरुभक्तीमध्येच रत राहील याची शक्यता नाही. त्याला वाटतं आपणच आता कोणाचा तरी गुरु व्हावं, आपणच आता कोणाचा तरी गुरु व्हावं. होण्याबद्दल काही तक्रार नाही बरं का. गुरु व्हा, पण पहिल्या गुरूंच्या विषयी असलेली कृतज्ञता मात्र सोडू नका बरं का. म्हणून महाराज आमचे नेहमी सांगायचे, एक मुलगा बापाबरोबर सर्कस पाहण्याकरता गेला आणि त्या सर्कशीमध्ये गर्दी फार होती, फार गर्दी होती. प्रत्येक जण ती सर्कस पाहण्याकरता आली होती. आता तो मुलगा लहान होता, त्याला पाहता येत नव्हतं, गर्दी फार होती. बापाने विचार केला, सगळे पाहतात, माझ्या मुलाला पाहता येत म्हणून त्यांनी मुलाला खांद्यावर घेतलं बरं का. खांद्यावर घेतला आणि खांद्यावर घेतल्यानंतर त्या मुलाने ती सर्कस पाहिली. घरी आला, गल्लीतल्या मित्रांना सांगायला, बघा एवढ्या गर्दीमध्ये मी सर्कस पाहिली, एवढ्या गर्दीमध्ये मी सर्कस पाहिली. ती मुलं म्हटली, कसं काय शक्य आहे, एवढी गर्दी होती, एवढी गर्दी होती, तुझी उंची काय, त्या गर्दीत तू गेलास कसं काय, तुला कसं काय बघायला. हे मी पाहिली, मी सर्कस पाहिली, पण बापाच्या खांद्यावरती बसून बघितली हे सांगितलं नाही बरं का.
बापाच्या खांद्यावरती बसून बघितलं, सांगितलं नाही. तसं मी ज्ञानी झालो, मला बोध प्राप्त झाला, मी आता जगाला ज्ञान देण्याकरता निघालो, द्या, पण हे कोणाकडून मिळालं याला विसरू नका बरं. तेच ज्ञानोबा मज हृदयी सद्गुरू. सद्गुरूशी कृतज्ञता अखंड ठेवावी, अखंड ठेवावी, लक्षात ठेवा. ती कृतज्ञता कशी ठेवावी याचं दिग्दर्शन ज्ञानोबाने उभीतून केलेलं आहे. माझ्या हृदयामध्ये सद्गुरू अखंड आहेत. का अखंड आहेत? जेने तारीला संसार पुरू, ज्यांच्यामुळं मी या संसार सागरातून तरुण गेलो, त्यांच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये अखंड स्मरण आहे, अखंड स्मरण आहे बरं का, अखंड स्मरण आहे. म्हणून सद्गुरूंना कधी जीवनामध्ये विसरू नये. कामापुरता माणसं काही गोष्टीचा वापर करतात ना, तसा वापर करण्याची ही परिस्थिती नाही आहे, ही स्थिती नाही, लक्षात ठेवा. गुरूंचं अखंड स्मरण आपल्या अखंड अंतःकरणामध्ये राहिलं पाहिजे. कुणी म्हणेल बोध प्राप्त झाल्यानंतर जर तो महात्मा बोधामध्ये राहत असताना, आता अनुसंधान त्याचं स्वरूप असे आहे, मग त्याचं अनुसंधान स्वरूपाशी अखंड असताना गुरूंचं स्मरण कसं काय ठेवायचं? ठेवायचं ते असं ठेवायचं, ते ठेवत असताना परब्रह्म वेगळं आणि गुरु वेगळं अशा द्वैतातून ठेवायचं नाही बरं. द्वैतातून ठेवायचं नाही. ते परब्रह्म स्वरूपच माझे सद्गुरू आहेत, हेच अनुसंधान अखंड जीवनामध्ये ठेवायचं बरं. म्हणजे आपल्याला बोध प्राप्त झाल्यानंतर त्या स्वरूपाशी अखंड अनुसंधान असतं. त्याच्यातून वृत्तीवरती येता येत नाही, लक्षात ठेवा. वृत्ती येता मग बळ लागे. पण त्याच अवस्थेमध्ये असताना सद्गुरू वेगळे आणि परब्रह्म वेगळं, हा द्वैत भाव तिथं शिल्लक ठेवायचा नाही. म्हणून त्या सद्गुरूशी अखंड हा एक भाव त्याच्यामध्ये प्रगट केला. आणि ज्यांच्यामुळं आपल्याला हा बोध प्राप्त झाला, जे ज्ञान ज्याने आपल्याला दिलं, त्यांच्याविषयी नेहमी आपल्या जीवनामध्ये कृतज्ञता असावी. दोन गोष्टीचं वर्णन केले, कृतज्ञ आणि कृतज्ञ बरं का. दोन शब्द, थोडासा फरक आहे. कृतज्ञ आणि कृतज्ञ दोन्ही शब्दाची सुरुवात एकच आहे, उत्तरार्धामध्ये फरक आहे बरं का. उत्तरार्धामध्ये फरक आहे, पण तो फरक मात्र फार जीवनामध्ये कृतज्ञतेच्या दृष्टीने फायद्याचा आहे आणि कृतज्ञतेच्या दृष्टीने तोट्याचा आहे बरं का. कृतज्ञ होऊ नये, कधीच कृतज्ञ होऊ नये. शास्त्राविषयी, संताविषयी आणि देवाविषयी कधीही कृतज्ञ होऊ नये. जो कृतज्ञ होऊन जीवन जगतो त्याचा पशुच्याही पलीकडे त्याची अवस्था आहे बरं का. महाभारतामध्ये त्याचा प्रसंग आहे, तुम्ही पाहून घ्या. महाभारतामध्ये वर्णन केलेलं आहे, विस्ताराने ती कथा आलेली आहे. जो देवाविषयी, शास्त्राविषयी, गुरूंच्या विषयी कृतज्ञ असतो, ती व्यक्ती मेल्यानंतर त्या व्यक्तीचं मांस पशु सुद्धा खात नाहीत बरं का. अशी महाभारतामध्ये कथा आहे. म्हणजे माणसाने म्हणून कधीही कृतज्ञ होऊ नये. मग ती कृतज्ञता असावी, आणि ती कोणाविषयी असावी? ज्ञानोबा सांगतात, ती कृतज्ञता व्यक्त करतायत का आज आपल्याला आपल्या जीवनाचं रहस्य कळालं. ते कोणामुळं कळालं? गुरूंच्यामुळं कळालं. माणसाने जन्माला यावं, जन्माला आल्यानंतर आयुष्य आहे तोपर्यंत जगावं. आयुष्य संपल्यानंतर तुम्ही राहायचं म्हटलं तरी राहता येत नाही, जावं लागतं. पण जन्माला यावं, आयुष्य संपल्यानंतर जावं. जन्माला येताना देह तादात्म्य घेऊन यावं लागतं, पण मरताना मात्र देह तादात्म्य सोडून मरावं. हे कधी घडेल? सद्गुरूंच्या कृपेशिवाय नाही बरं का. हे ज्ञानाशिवाय नाही आहे. म्हणजे येताना तादात्म्य घेऊन आम्ही जन्माला आलोय, पण मरताना तादात्म्य ठेवून मरायचं नाही. जसे जन्माला आलो तसेच मरलो तर आपल्या येण्याला काहीच अर्थ नाही, लक्षात ठेवा, काहीच अर्थ नाहीये.
जो जन्माला येताना देह तादात्म्य घेऊन आला, पण जाताना मात्र देह तादात्म्य सोडून गेला. तुकोबराय म्हणतात, त्याची सरली एरझार, झाला सफळ व्यापार. बरं का, हे कधी घडेल? ज्या दिवशी गुरूंच्या कृपेने आपल्याला ज्ञान मिळेल त्या दिवशी. बरं का, एरवी शक्य नाही आहे हा. मग कुणी म्हणेल ज्ञान गुरूंच्या कडूनच घेतलं पाहिजे, पुस्तकात ज्ञान मिळत नाही का? ज्ञानाचं भांडार सगळं पुस्तकातच आहे ना. पुस्तकं वाचून ज्ञान येत नाही का? पुस्तकं वाचून ज्ञान येतं, ते परोक्ष ज्ञान. ते परोक्ष ज्ञान. आणि परोक्ष ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे. बरं का, लक्षात ठेवा. अपरोक्ष अनुभूती आली पाहिजे. मग कुणी म्हणेल याप्रमाणे या ग्रंथाचं अध्ययन करून, अभ्यास करून सुद्धा अपरोक्ष अनुभूती येत नाही. शेवटी गुरूंची कृपाच लागते. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज नेहमी सांगायचे बरं का, ते म्हणायचे गीतेमध्ये कर्मकांड आहे, उपासना कांड आहे आणि ज्ञानकांड आहे, पण एक चौथं कांड आहे, त्याला पेचकांड म्हणतात. त्याला काय म्हणतात? पेचकांड. हा, ही तिन्ही कांड अभ्यासाने सोडवता येतात, पण पेचकांड गुरूंच्या जवळ गेल्याशिवाय सुटत नाही. बरं का, महाराज नेहमी सांगायचे साखरे महाराज, पेचकांड. बरं का, म्हणजे पेच काय ते तिथं त्यातला उकल होत नाही त्या गोष्टीचा. बरं का, तो उकल होण्याकरता गुरूंची कृपाच व्हावी लागते. गुरूंच्या कृपेशिवाय तो गोष्टीचा उकल होत नाही. म्हणून आज पुस्तकातलं ज्ञान मस्तकामध्ये घेता येतं. पुस्तकातलं ज्ञान मस्तकामध्ये येतं, पण मस्तकातलं ज्ञान अनुभूतीत येण्याकरता मात्र गुरूंची गरज आहे. बरं का, गुरूंची गरज आहे. अनेक पुस्तकं वाचून मस्तक आपल्याला एवढं ते भरलं जातं. लोक म्हणतात त्याच्या वाणीवरती सरस्वती आहे. बरं का, त्याच्या वाणीवरती सरस्वती आहे. चांगली गोष्ट आहे. हा, नुसती सरस्वती असून उपयोग नाही हो. त्या सरस्वती बरोबर लक्ष्मी पाहिजे, आणि त्या सरस्वती आणि लक्ष्मी बरोबर मध्ये गुप्त नारायण पाहिजे. नुसती सरस्वती चालत नाही, नुसती लक्ष्मी चालत नाही. त्या दोघांच्या मध्ये गुप्त असताना नारायण पाहिजे. आणि तो गुप्त असलेला नारायण कधी प्रगट होतो? गुरूंच्या कृपेने. बरं, म्हणून तुकोबरांनी फार सुंदर वर्णन केले. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. त्या स्वरूपाची यथार्थ ओळख करून ते सद्गुरू आपल्याला येतात जीवनामध्ये. त्या सद्गुरूंच्या त्यांच्या कृपेशिवाय आपल्या जीवनामध्ये ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात, मी एकदा हैदराबादला कार्यक्रमाला गेलो आणि पुण्याचे अभ्यासक प्रवचनाकरता 7 दिवस होते, आणि त्यांची 7 दिवस प्रवचन होते. माझ्याकडे 7 दिवसाचं पारायण होतं. काकांनी मला पाठवलं होतं, देशमुख काकांनी. बरं का, आणि ते 7 दिवसामध्ये बोलले, म्हणजे महाराज मी बरेच ग्रंथ लिहिलेत, मी बरंच प्रवचन कीर्तन करतो, मी ग्रंथ बरेच लिहिलेत. त्यांनी मला काही ग्रंथ भेट दिले. मी ग्रंथ लिहिले तेवढे, पण माझ्या ग्रंथाला मागणी नाही. मी म्हटलं याला कारण गुरूंची कृपा नाही. त्यांनी खेद व्यक्त केला. बरं का, ते 7 दिवस बोलत होते, पण मी एवढा अभ्यास करून बोलतो, पण माझ्या बोलण्याचा काही समाजावरती परिणाम होत नाही. मी मनात म्हटलं, त्यांना बोलून दाखवलं नाही. बरं का, म्हणजे आपल्याला काही ग्रंथ लिहिता येतात, आपल्याला ज्ञान जगाला देता येतं, लक्षात ठेवा. पण ते दिलेलं ज्ञान समाजाच्या मनावरती परिणाम करण्याकरता त्याच्या मागं गुरुकृपेची गरज आहे. गुरुकृपेची गरज आहे.
म्हणून काही मंडळीने ब्रह्मलीन दादा महाराज साखरे यांना विचारलं, म्हणजे दादा तुम्ही साधं सोपं सरळ शास्त्र सांगता, पण तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा आहे हो, फार गोड बोलताय तुम्ही. त्यातले एक विद्वान म्हटले, अरे त्यांचं नावच आडनाव आहे साखरे महाराज, त्यांचं आडनावच साखरे महाराज, ते गोड बोलणारच. काही म्हणले तसं नसतं म्हणले. हां, आडनाव गोड बोले असतं म्हणून काय माणसं गोड बोलतात का हो? नाही. पण त्या विद्वानाने दादा महाराजांना विचारलं, म्हणजे खरंच तुमच्या हे वाणीला गोडवा येण्याचं कारण काय म्हटले, सांगा ना म्हणले. काय केलं याच्याकरता तुम्ही? म्हणजे काय केलं नाही म्हणजे असं कसं, काहीतरी केल्याशिवाय होणार नाही म्हटले. काय केलं सांगा, मला जाणून घ्यायचं आहे म्हटले. हरकत नाही म्हणले, तुमची इच्छा आहे म्हणून मी सांगतो, अशा गोष्टी सांगायच्या नसतात. पण त्याने आग्रह धरला, मला जाणून घ्यायचं आहे, मला जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी काही केलं नाही म्हणले, फक्त हे माझं जे मस्तक आहे ना, हे मस्तक मी माझ्या सद्गुरूंच्या चरणावरती ठेवलं. मग ते म्हटले, मी माझं मस्तक तुमच्या चरणावरती ठेवू का? दादा महाराज म्हणले, अजिबात ठेवू नका. का? मी असं माझ्या सद्गुरूंना विचारून माझं मस्तक त्यांच्या चरणावरती ठेवलं नाही म्हटलं. ठेवू का म्हटलं की शंका येते, तुमचा आत्मविश्वास नाहीये, तुमची परिपूर्ण श्रद्धा नाहीये. सांगण्याचा भाव काय? सद्गुरूंच्या कृपेशिवाय ही अवस्था जीवनामध्ये प्राप्त होत नाही, प्राप्त होत नाही, लक्षात ठेवा. गुरु परंपरेला फार महत्व आहे, फार महत्व आहे. म्हणून आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक गुरु परंपरा आहेत, त्यातली ही गुरु परंपरा आहे बरं का, फार मोठे, फार मोठे. त्या गुरु परंपरेला घनता आहे, घनता, वजन लागते, वजन, लक्षात ठेवा. सोन्याचं वजन वेगळं काय, सोन्याचं वजन वेगळं, पैशाचं वजन वेगळं, आणि अनुभूतीचं वजन वेगळं बरं का. तर म्हणजे ज्ञान आहे, परंपरेनं ज्ञान जर आलं तर त्या परंपरेला फार महत्व असतं, लक्षात ठेवा. कुठेही माणसांनी ज्ञान घेऊ नये, लक्षात ठेवा. कुणाचंही ऐकून शास्त्रामध्ये वर्णन केले. कुठंतरी अनुग्रह घेऊ नये. आज लोक म्हणतात माझ्याकडून माळ घाला, जे म्हणतात त्याच्यावर घालत जाऊ नका. आणि ज्यांच्याकडे परंपरा आहे ते घाला म्हणत नाहीत. तुम्ही जरी घाला म्हणण्याचा आग्रह केला तरी ते घालत नाही. का? तुम्ही योग्यतेचे आहात का ते विचार करून घालतात. काही लोकांना सभासद वाढवायचं आहे, ते काय राजकारणाचं भाजप काय हे आहे, काय अभियान आहे का? मतं वाढवण्याकरता संख्या वाढली पाहिजे, नाही झालं, लक्षात. जो बोध संपन्न महात्मा आहे तो आपला अधिकार पाहूनच आपल्याला तो बोध देतो, अनुग्रह करतो, लक्षात ठेवा. म्हणून परंपरेनं आले ज्ञान, त्या ज्ञानाला फार किंमत आहे. किंबहुना आज जगाच्या पाठीवरती जे ज्ञान जगले ते केवळ पुस्तकावरती जगलेलं नसून परंपरेमुळे ज्ञान जगले, लक्षात ठेवा. म्हणून महाराज सांगायचे, ज्ञान जगतं ते परंपरेनं जगतं, लक्षात ठेवा. हे हृदयीचे ते हृदयी घातले. ज्ञानेश्वरी हृदयाला लावून चालत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही महाराज जर ज्ञानेश्वरीतलं ज्ञान हृदयामध्ये यावं असं वाटतं, मला मी रात्रभर छातीवरती घेऊन झोपतो, ब्लड प्रेशर वाढल, असं ठेवून ते येत नसतं, लक्षात ठेवा. कारण ते ज्ञान येण्याकरता जिवंत महात्मा कधीतरी जीवनामध्ये भेटावा लागतो. आणि त्या जिवंत महात्म्याच्या हृदयाचा स्पर्श आपल्या हृदयाला व्हावा लागतो, लक्षात ठेवा. ते संक्रमित झालेलं ज्ञान दृष्टीला दिसत नाही. संक्रमित झालेलं ज्ञान दृष्टीला दिसत नाही, आणि दिसायला लागलं तर त्याला ज्ञान म्हणता येणार नाही. कारण ते दृष्टी अगोचर आहे, इंद्रिय अगोचर आहे, लक्षात ठेवा. दृष्टीचा तिथं संबंधच नाही आहे. सद्गुरू मस्तकावरती हात ठेवतात, त्या हातामध्ये सामर्थ्य आहे. काही लोक म्हणतात आमच्या डोक्यावरती हात ठेवा, हात ठेवा. बरेच लोक
भाळतात हो. 1 तास प्रवचन केलं ना माणसं भाळतात बऱ्याच ठिकाणी. आम्हाला फार प्रसंग येतो. बरेच म्हणजे महाराज माझ्या मस्तकावर त्यात ठेवा. म्हणले अरे तुझ्या मस्तकावर त्यात ठेवण्याकरता आमचा तेवढा हात चांगला पाहिजे ना. आमचा हात तेवढा चांगला पाहिजे ना, तेवढं सामर्थ्य पाहिजे ना आमच्याजवळ. नाही चालत बरं. पण जे गुरु परंपरेनं ज्ञान ज्यांनी जीवनामध्ये जतन केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये सामर्थ्य आहे बरं का. हे सामर्थ्य आहे. आणि असं गुरु परंपरेनं ज्ञान ज्यांनी आपल्या जीवनामध्ये गुरूंच्याकडून घेतलं आणि तेच जगाला ज्यांनी दिलं ते आज आमच्या तुमच्यापर्यंत पोचवलं. तेच आज सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेने परंपरेनं ज्ञान माझ्या हृदयामध्ये आलं. ते ज्ञान ज्ञानोबांनी जगाला दिलं. पण जगाला ज्ञान देत असताना ज्ञानोबा म्हणतात ज्यांच्यामुळे माझ्यामुळे आलं ते माझ्या हृदयात अखंड आहेत बरं का. मज हृदयी सद्गुरू. सद्गुरूंना कधीही ज्ञानोबाराय विसरले नाहीत. तुम्ही अमृत अनुभव काढा, चांगदेव 65 काढा, ज्ञानेश्वरी काढा, छोटासा हरिपाठ काढा, अभंग गाथा काढा. अशा 5ही ग्रंथामध्ये ज्ञानोबारायांनी सद्गुरूंचं वर्णन केलं नाही असं तुम्हाला कुठं सापडणारच नाही. सापडणारच नाही. लक्षात ठेवा. जागोजागी ज्ञानोबारायांनी सद्गुरूंचं स्मरण केले. लक्षात ठेवा. का सद्गुरूंचं स्मरण त्यांनी अखंड चित्तामध्ये ठेवलेलं आहे. त्यांचं स्मरण ठेवणं या शब्दाचा अर्थ लौकिक दृष्टीनं लक्षात ठेवा कृतज्ञता गुरूंच्या विषयी अखंड आपण जीवनामध्ये ठेवली पाहिजे. अखंड ठेवली पाहिजे. एवढा मोठा महात्मा साक्षात महाविष्णूचा अवतार असलेला उपजताची ज्ञानी असणारा ज्ञानोबारायासारखा महात्मा जगाला सांगतो मज हृदयी सद्गुरू. आमच्या तुमच्या सारख्यानी काय म्हणावं हे कुठंतरी ध्यानात घेतलं पाहिजे. लक्षात ठेवा. कुठंतरी ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांना सांगायचं आहे आपल्याला जी आज अवस्था प्राप्त झाली ज्यांच्यामुळे अवस्था प्राप्त झाली त्याला कारण जर काय असेल तर त्या सद्गुरूंनी आम्हाला हे मोठं केलं बरं का. सद्गुरूंना मोठं केलं. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही पहा त्या शंकराचार्यांच्या परंपरेमध्ये पद्धत आहे. काय परंपरेमध्ये पद्धत आहे. प्रत्येक शंकराचार्य भ्रमंती करता जर कुठं निघत असतील तर आचार्यांच्या पादुका बरोबर असतात बरं का. आचार्यांच्या पादुका बरोबर असतात. जे विद्यमान शंकराचार्य असतात ते पाया पडून घेत नाही. ते म्हणतात आचार्यांच्या पाया पडा. बरोबर असतात बरं का त्या पादुका. आम्ही कुठेही गेलो की पाय जोडूनच उभं राहतोय. कुठेही गेलो की आम्ही पाय जोडूनच उभं असतोय. मी तिथं उभं राहिलो हे म्हणले पाय जुळवा, अंगठी जुळवा. आम्हाला ती सवय नाही ना पाया पडून घ्यायची. सवय नाही. आमच्या आश्रमातला नियम एक लक्षात ठेवा. थोर पुरुषाच्या जवळ सामान्याने पाया पडून घेऊन लक्षात ठेवा. पाया पडून घेऊन सद्गुरूंच्या समोर कधीही पाया पडून घेऊ नये. आपण या पवित्र ठिकाणी आलोय. तुम्ही भावनेनं हे आपला धर्म आहे, आपली संस्कृती आहे, आलेल्या अतिथीचा आदर करणं याला धरून ठीक आहे. पण अशा ठिकाणी आल्यानंतर तुम्ही आमचे पाय धुवावेत एवढी आमची योग्यता नाही. मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. ज्ञानोबा एवढे मोठे होते त्यांची जगामध्ये कोणी बरोबरी करू शकत नाही. पण ते ज्ञानोबा म्हणतात मी कोणामुळे मोठा झालो मज हृदयी सद्गुरू. अशी सद्गुरूंच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता अखंड असावी बरं का. फक्त व्यासपीठावरती बसल्यानंतर असं एवढंच नाही आहे. अशा भावनेनं आपण जीवन जगावं. याचा एक फार मोठा आदर्श ज्ञानोबांनी या ओवीतून जगाच्या समोर ठेवलेला. लक्षात ठेवा. मी का मुद्दा सांगतोय. आज आपण सद्गुरूंचं पुण्यस्मरण करतोय. त्या सद्गुरूंचं पुण्यस्मरण करतोय.
आणि ज्या सद्गुरूंचं पुण्यस्मरण करतो म्हणजे त्या सद्गुरूंच्या विषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. मुलाने बापाचं श्राद्ध घालावं आणि शिष्याने गुरूंची पुण्यतिथी करावी. बरं का, कर्तव्य आमचं तुमचं लक्षात ठेवा, त्यांचं स्मरण करा. आपण सगळे या ठिकाणी आलेलो भक्त आहोत, नुसते भक्त नाही, गुरुभक्त आहोत. तेव्हा त्यांचा हा पुण्यकाळ आहे. त्यांचं आज स्मरण करायचं म्हणजे त्यांनी आज आपल्याला फार मोठं केलंय. फार मोठं केलं म्हणजे जगामध्ये ज्याच्यापेक्षा मोठं काय नाही असं जे व्यापक असलेलं त्या व्यापक बोधावरती ज्याने आपल्याला आणून बसवलंय. अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा. एवढी व्यापकता, एवढा मोठा बोध ज्या महात्म्याने आपल्याला आज दिलाय. बरं का, लक्षात ठेवा. हा बोध दिलाय त्याने आपल्याला. ज्याने दिला त्यांचं स्मरण हृदयामध्ये अखंड असावं, अखंड असावं. कधी त्यांना विसरू नका. आपण जगामध्ये किती जरी मोठे झालो तरी त्यांना विसरू नका. बरं का, हे ज्ञानोबांना सांगायचं याच्यातून. ज्ञानोबराय बोलून गेले, त्या गुरूंच्या कृपेनेच आज मी या अवस्थेला प्राप्त झालो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. काय गरज होती सांगायची? काही गरज नव्हती. पण ज्ञानोबराय का बोलले, या जगामध्ये ही गुरु परंपरा जिवंत राहिली पाहिजे. कालाच्या ओघामध्ये काही परंपरा नाहीशा होत चाललेल्या आहेत, लक्षात ठेवा. आणि काही राजकीय लोक ते नष्ट करण्याच्या मार्गावरती आहेत. बरं का, बीज पेरतायत. म्हणून अशाही काळामध्ये ज्ञानोबरांनी ही ज्ञानाची परंपरा, गुरूंची परंपरा अखंड राहण्याकरता ज्ञानोबरांनी या मार्गाचं अनुकरण केले. लक्षात ठेवा. ज्ञानोबरांनी जर सांगितलं असतं मीच गुरु जगाचा आहे, काही बिघडलं नसतं आणि कोणाला नाकारता आलं नसतं, ईश्वराला सुद्धा नाकारता आलं नसतं. पण जगाच्या पाठीवरती ही गुरु परंपरा टिकली पाहिजे. या गुरु परंपरेनं ज्ञान आज समाजापर्यंत पोचलं जातं. आणि जे ज्ञान या परंपरेच्या द्वारे, गुरूंच्या परंपरेने पोचलं जातं आणि ते आज आम्हाला मिळालं. ज्ञानोबराय म्हणतात माझा अनुभव आहे म्हणतात. आणि ते ज्ञान माझ्या सद्गुरूंनी मला दिलं. काय केलं, या संसार सागरातून आम्हाला तारण्याकरता त्यांनी एक साधन दिलं आम्हाला. काय दिलं साधन? साधन दिलं आत्मानात्म विवेक. त्या साधनाचं आम्ही अनुष्ठान केलं. साधनाचं अनुष्ठान केलं. लक्षात ठेवा, जे गुरूंनी आपल्याला साधन सांगितलं त्या साधनाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आदर पाहिजे. विशेष आदरू विवेकावरी. जे साधन गुरूंनी सांगितलं त्या साधनाविषयी आदर पाहिजे. लक्षात ठेवा. किंबहुना श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, जे जे तुम्ही जीवनामध्ये करता त्याच्याविषयी आदर ठेवा. बरं, तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर आदराने व्यवसाय करा. तुम्ही व्यापार करत असाल तर आदराने व्यापार करा. जो असेल तो करायचा म्हणून करू नका. त्या व्यापाराविषयी, त्या नोकरीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आदर असावा. आदर असेल तर माणसाची बुद्धी स्थिर राहते. बुद्धी स्थिर राहते. बरं का, विकल्प येत नाहीत. आणि आदर नसेल तर विकल्प येतात. लक्षात ठेवा. म्हणून ज्या सद्गुरूंनी मला हे साधन दिलं, ज्ञानोबराय म्हणतात, आणि ते साधन म्हणजे विवेक. आणि त्या साधनावरती मी आरूढ झालो. अतिशय आदराने ते साधन मी जीवनामध्ये स्वीकारलं. बरं का, हे साधन जीवनामध्ये मी स्वीकारलं. गुरूंनी दिलेलं आहे. गुरूंनी दिलेलं आहे. या साधनाचं अनुष्ठान कर. या साधनाचं अनुष्ठान म्हणजे या साधनाच्या द्वारे माझी परमार्थाची साधना पूर्णत्वाला गेली. लक्षात ठेवा. म्हणून पहिला परमार्थातला पाया सांगितला. कोणता पाया? विवेक. इमारत बांधल्या. कुठं बांधल्या? शेतामध्ये बांधल्या.
किती पाया काढला हो होता तुम्ही काढताना? पण काळ्या मातीमध्ये पाया फाड करावा लागतोय. खडकाच्या जमिनीवरती पाया फाड करावा लागत नाही, काढावं लागत नाही. पाया पक्का लागतो, लक्षात ठेवा. आज पाया पक्का आहे म्हणून आपण ह्या मंदिरात बसलोय. जर लौकिक दृष्टीने मंदिरात बसण्याकरता मंदिराचा पाया जर चांगला असेल तर त्या मंदिरात बसून साधना करता येते. तसं परमार्थाची साधना पूर्णत्वाला जाण्याकरता विवेकरूपी पाया पक्का पाहिजे, आणि तो कुठं बाजारात मिळत नाही. बाजारात मिळत नाही. मिळाला असता तर मी येताना पिशवी भरून आणला असता तुम्हाला द्यायला. मिळत नाही, तो वाटता येत नाही कोणाला तरी, बरं का. हा, गुरुच आपल्याला देतात. संत ते विवेक असणे कीजे. संबंध आहे दोघांचा. त्यांच्या जवळच राहतो विवेक, त्यांना सोडून राहत नाही. जिथं विवेक आहे तिथं हे गुरु राहतात का गुरु आहे तिथे विवेक राहतो? जिथं गुरु आहेत, जिथं संत आहेत तिथं विवेक राहतो. जिथं विवेक आहे तिथं नाही, बरं का. त्यांच्या जवळच राहतो तो. आणि जो कोणी त्यांच्याकडे येईल त्याला पहिल्यांदा हेच देतात सद्गुरु, दुसरं तिसरं काय देत नाहीत. अनुग्रह देतात. म्हणजे काय हो? आत्मवस्तू काय आणि अनात्म वस्तू काय याची पारख करायला शिका. पारख करायला शिका, बरं का. आत्मवस्तूविषयी किती प्रेम करावं आणि अनात्म वस्तूविषयी किती प्रेम करावं. अनात्म वस्तूवरती जे प्रेम करतात त्याला प्रेम म्हणत नाहीत, त्याला मोह म्हणतात. आणि आत्मवस्तूविषयी जे केलं जातं त्यालाच प्रेम म्हणतात. अनात्म वस्तूच्या संबंधाने प्रेमाचा संबंधच नाही, लक्षात ठेवा. आज आमच्या जीवनाचा विचार केला तर या दोन गोष्टीचं मिश्रण आहे, आत्मा आणि अनात्म. त्याचं मिश्रण म्हणजे हे जग आहे, बरं का. दोन्ही गोष्टीचं मिश्रण म्हणजे जग आहे. आता ते बाजूला करायचं आहे, बाजूला करण्याकरता विवेकच लागतो. नाव विवेक असून उपयोग नाही आहे. नाव विवेक असून उपयोग नाही. एक महात्मा आपल्या या भारतभूमीमध्ये होऊन गेला, नावाप्रमाणे होता, स्वामी विवेकानंद, बरं का. आपल्याला नाव जरी नसलं तरी संतांच्या कृपेनं तो आपल्याला प्राप्त करता येतो, बरं का. संत आपल्याला तो देतात. म्हणजे या संसार सागरातून आपल्याला जर तरुण जायचं असेल तर संत पहिल्यांदा आपल्याला साधन देतात. ते साधन म्हणजे विवेक, बरं का. त्या अधिकार प्रकरणातला विचार आहे. पहिलं लक्षण सांगितलं विवेक, नंतर वैराग्य, नंतर समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षत्व. तुम्हाला सर्वांना पाठ आहे. सगळी नेहमी तेच चिंतन करणारे आहेत. झोपेत जरी आमच्या मधु महाराजांना विचारलं तर सहज सांगतील. झोपेत जरी विचारलं तर एकल महाराजांना सांगतील. बरं का. एवढा हा सराव आहे सांगण्याचा, एवढा अभ्यास आहे. पण ते साधन आपल्या जीवनामध्ये अवगत व्हावं आणि त्या साधनाचं अनुष्ठान करावं. त्याच साधनाचं पहिल्यांदा अनुष्ठान करावं लागतं गुरूंच्या सान्निध्यात गेल्यानंतर. विवेकच पाहिजे, लक्षात ठेवा. एकदा गुरूंच्या कृपेने आपल्याला विवेक प्राप्त झाला ना, पुढचा प्रवास सुखकर. प्रवास सुखकर होण्याकरता काय करावं लागतं? रिझर्वेशन करावं लागतं. काय करावं लागतं? रिझर्वेशन. दूरचा प्रवास जर आपल्याला करायचा असेल तर काय केलं पाहिजे? रिझर्वेशन. रिझर्वेशन शिवाय प्रवास चांगला नाही. दूरचा प्रवास, बरं का. अर्धा तासाच्या प्रवासाला रिझर्वेशनाची गरज नाही आहे. आपला दीर्घकालाचा प्रवास आहे. दीर्घकालाचा प्रवास आहे. एकदा तुम्ही रिझर्वेशन केलं की तुम्हाला त्या जागेवरून कोणी उठवू शकत नाही. उठवू शकत नाही. कुठपर्यंत? मुक्कामाला पोहोचेपर्यंत. म्हणजे मुक्कामाला पोचण्याकरता दीर्घ प्रवासामध्ये जसं रिझर्वेशनची गरज आहे तसा हा संसारातला आपला प्रवास आहे.
कधी याच्यातून सुटायचं आपल्याला माहिती नाही आहे. पण हा दीर्घकालाचा प्रवास होण्याकरता सद्गुरूंच्या कृपेने विवेकरूपी साधनाचं रिझर्वेशन करायला शिकलं पाहिजे बरं का. हा, गुरूंच्या कृपेने ज्याच्या जीवनामध्ये विवेकाचं रिझर्वेशन झालं त्याच्या जीवनामध्ये वैराग्य आणावं लागत नाही, येतच. पुढची साधना त्याच्या जीवनामध्ये घडतेच, त्याच्याकरता काही करावं लागत नाही, लक्षात ठेवा. आणि अलीकडे माणसं देवाच्या दर्शनाला जाताना सुद्धा तिकीट काढायला लागलेत बरं का, बुकिंग करायला लागलेत. तसं नाही बरं का. इथं साधनाच्या संबंधाने विचार मांडलेला आहे. आणि तो साधनाच्या संबंधाने विचार मांडत असताना तो विवेक त्या गुरूंच्या कृपेने माझ्या अंतःकरणामध्ये जागा झाला. आणि त्या विवेकातून या संसाराचं काय स्वरूप आहे त्या स्वरूपाचं दिग्दर्शन त्यांनी माझ्या जीवनामध्ये करून दिलं बरं का. वेळ आपली संपली. एक दृष्टांत सांगतो आणि थांबतो. कसा विवेक आहे, खरं आणि खोटं. उन्हाळ्याचे दिवस होते आणि 2 मुलं खेळत होती. आणि खेळता खेळता पैशाचा डाव होता. आणि त्या 10-11ची वेळ होती. एक गोसावी काही भिक्षा मागण्याकरता आला. आणि भिक्षा मागायला आल्यानंतर त्या घरातली माता भिक्षा आणण्याकरता वेळ आहे, त्या गोसाव्याचं लक्ष गेलं. ती मुलं खेळत होती, पैशाचा डाव. त्या गोसाव्याला मोह आवरला नाही. त्याने हळूच पायाच्या अंगठ्याने तो पैसा उचलला. पायाच्या अंगठ्याने उचलला, तो गुडघ्यापर्यंत वाकवला, तो बोटातला हातात घेतला आणि हातातला खिशात घातला. अभिनय करून दाखवत नाही बरं का. ते मुलाने पाहिलं आणि मुलाने पाहिल्यानंतर तो मुलगा रडायला लागला. आई 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 म्हणले, या गोसाव्याने पैसा घेतलाय, पैसा घेतलाय. रडायला लागला बरं का. तो गोसावी म्हटला, मी पैसा घेतला नाहीये, मी पैसा घेतला नाहीये. तो मुलगा म्हटला, आई खरंच यांनी घेतला बरं का. तो म्हणते, मी घेतला नाही. हा म्हटले, घेतला. त्याचं रडणं काय थांबना. तो गोसावी काय मान्य करायला तयार नाही. आईने अवस्था पाहिली मुलाची. मुलगा दुःखी झालाय, रडतोय. याचं रडलं थांबलं पाहिजे. गोसाव्याकरता पैसा न घेता याचं रडणं थांबलं पाहिजे. म्हणते आईने सांगितलं, बाळा जाऊ दे, अरे खोटा होता म्हटल्याबरोबर तो मुलगा रडायचा थांबला. तसं संतांनी सांगितलं, दिसणारा संसार खोट्या पैशासारखा आहे. आमचं रडणं थांबलं. खरा पैसा, खरं आपलं स्वरूप आहे, याला म्हणतात विवेक. आणि हा विवेक सद्गुरूंच्या कृपेने अंतःकरणामध्ये जागा होतो. आणि तो त्यांनी मला अंतःकरणामध्ये जागा केला. म्हणून त्यांच्यामुळं मी आज तरलो, अनेकांना तारलं. तरी माझ्या अंतःकरणामध्ये त्यांचं स्थान गेलेलं नाही. म्हणून अशा सद्गुरूंच्या विषयी आपल्या अंतःकरणातली कृतज्ञता व्यक्त करतात. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. असा आहे ओवीचा भाव. मी माझ्या मतीप्रमाणे श्री गुरु साखरे महाराजांच्या सान्निध्यामध्ये जाऊन जे काही मला श्रवण घडलं, माझ्या मतीमध्ये उतरलं. माझ्या या बोबड्या वाणीतून काही मला जसं प्रतिपादन करतात तसा सांगण्याचा मी प्रयत्न केला. जे योग्य आहे ते श्री गुरूंचं आहे. आपण जीवनामध्ये त्याचा स्वीकार करा. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द माझ्या वाणीतून बाहेर पडला असेल तर तो मला परत करा. त्याचा स्वीकार करू नका. मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. झालेली सेवा ज्यांच्या निमित्ताने आहे त्या सद्गुरू निरंजन महाराजांच्या चरणी समर्पित करू. आणि एवढीच त्यांच्याकडे आपण मागणी करू. आपल्या कृपेने आमच्या जीवनाची वाटचाल चाललेली आहे. फक्त एवढीच आमच्या अंतःकरणातली आपल्याविषयी असलेली निष्ठा शेवटच्या क्षणापर्यंत ढळू देऊ नका. एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण रामदेव पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान